संताने कर्ज काढून गाडी घेतली. हप्ते न भरल्याने त्याची गाडी जप्त झाली. उदास संता बंताला म्हणाला, यार, आधीच माहिती असतं तर लग्न पण कर्ज काढून केलं असतं. माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला, मला न्यायला या. नवरा, अगं राहा की अजून काही दिवस. बायको, आई बाबा दादा वहिनी लहान बहीण प्रत्येकाशी 3-4 वेळेस भांडून झालं, पण तुमच्यासारखी मजा नाही आली राव. ते सगळं ठीक आहे, पण झोपेत काहीच न ऐकू येणाऱ्याला फक्त तिकडं सरक बोललं की कसं काय ऐकू येतो. शंभर फोटो काढून पण ज्याचा फोटो चांगला येत नाही ते लोक मग हिरो हिरोईनचे फोटो डीपीला ठेवतात. बंड्या, मूवीला जाऊया. चिंगी, कॉर्नरची सीट पहा. बंड्या, आणि नाही भेटली तर चिंगी, मग मूवी बघू. एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात. तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो, काका, कालवाली जास्तच मस्त होती. नवरा आता 4 दिवसांपासून उपाशी त्या मुलाला शोधतोय. गुरुजी, सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या, तू सांग बरं. बंड्या, मला कविता आवडते. गुरुजी, वा वा, कोणती कविता आवडते? बंड्या, ती 3ऱ्या बाकावरची. जेव्हा आपल्या हातातून ग्लास खाली पडतो, अमेरिकेत कसा पडला, पण तू ठीक आहेस ना? आमच्या घरात फोड फोड, अजून एक फोड, पूर्ण आग लावून टाक, किंमत नाही रे तुम्हाला. नातू, हॅलो आजी, इंद्रजित बोलतो. आजी, कोण बोलतोय? नीट ऐकू येईना. नातू, इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी, इंग्रजीत नको रे बाबा, मराठीतच बोल. गण्या बायकोला घाबरवायचं म्हणून नकली झुरळ घेऊन आला आणि बघतो तर काय, गण्याची बायको जिवंत साप घराच्या बाहेर टाकत होती.